तुमचं पोरग जर हरवलं आणि 2 तासांनी आईला सापडल्यावर आई गळगळा रडती मिठी मारून, हे प्रेम आहे. हरवल्यासारखं झालं तुकोबा राय पाहिलं लागली रडाय आणि आवाज महाराजांनी ऐकला आणि पटकन डोळे उघडले. कोण रडात समोर पाहिलं तर आपलीच बायको आहे. पाहिलं म्हणले आवले ए आवले काय झालं ग रडा? ती म्हणली मालक सकाळच्या जेवणाला दुपार झाली, तुम्हाला किती भूक लागली असं. काय प्रेम आहे ह्या वाक्यात. महाराज म्हणले अगं मला नाही भूक लागत, एकदा तहान भूक हरपून जाते भाषणात. जेवाय वाढ एवढी नम्रता आणि आवलीनं जेवाय वाढावं. महाराजांनी एक घास उचलावा आणि परत जिजाबाईनं म्हणावं मालक रोज करा भजन, उद्यापासून नाही अडवणार, रोज करा त्या इठ्याचं भजन, पण कुठल्या डोंगरावर जाऊन भजन करायचं तेवढं सांगून जा, मी तुम्हाला वेळेवर भाकरी आणीन. काय चुकलं रे आईचं? महाराज म्हणले आवले सांगायची काय गरज, देव गावातून भाकरीचं टोपलं घेऊन निघाली, विशीवर आली ना, 3 डोंगराकडे 3 रस्ते जातात. ज्या वाट्यानं तुला यायचं मुठभर माती उचल, ती माती आपल्या कानाला लाव. ज्या मातीतून विठ्ठल नामाचा ध्वनी आलाय त्याच वाट्यानं माझा तुकोबा गेलाय. हे बघ तिथं टोक आहे. आणि जिजाबाईनं तोच नियम केला. महाराज मंडळी रोज देव गावच्या विशीवर यायचं, वाटा बघितला मनानेच निघायचं, हाणूच काल लावायचा, विठ्ठल श्री विठ्ठल असा आवाज यायचा. रे अरे माती विठ्ठल म्हणते, केवढी भक्ती असन. जनाबाईनं वेसल्या गावऱ्या विठ्ठल म्हणायच्या, चोकोबऱ्या भिंती चिरडून गेले हाडं विठ्ठल म्हणायचे. टोक आहे भक्तीचं. आणि त्याच वाटेनं जिजाबाई चालायची. एके दिवशी भांडाऱ्या डोंगरावर चालली होती. बिचारीच्या पायाला पायतान नाही, पाया चापला नाही, उन्हात अनात घाम सुटला, स्वतः उपाशी, मालकाला भाकर, दुपारी 12 घाम सुटलाय. आणि देव मला याची परीक्षा पाहिजे. आला ना देव, देवलय नाटकी नटतो, येण्याची नटावा खेळतो. बघा देव चांगल्याच्या परीक्षा पाहतो, पण परीक्षेत उत्तीर्ण झालं पाहिजे, आपलं काम आहे. महाराज जिजाबाईची परीक्षा पाहायला आला मायला मंडळ. बाला मोठा करवंदीचा काटा आणला, तिच्या पायाला चापला नाही आणि बिचारी ज्या वाटेनं चालली उन्हात अनात पाय भाजतो त्याच काटात उभा टाकला. एवढा निष्ठूर. म्हणून तर जनाबाई म्हणली देवा तू निष्ठूर नाही माया बघ. अरे टाकला, पण खरं सांगू का मजा बघताना त्याला लय गोड वाटत, पण जेव्हा संकट येताना तवा लय पळ सुटतो. एक वेळा आपली प्रतिज्ञा मोडून त्या अर्जुनासाठी चाक घेऊन धावतो. हे प्रसंग वाचा डोळे भरतील. असा करू नावाने महाराज जिजाबाईचा पाय बरोबर त्या पायावर नेऊन काट्यावर नेऊन टाकला. हा, कारण त्याच्या सतेशिवाय या जगातच काहीच चालत नाही. त्याच्या सत्तेनं काय काय चालतं सांगू तुम्हाला. त्याच्या सत्तेनं वेद बोलतो, त्याच्या सत्तेनं सूर्य चालतो, त्याच्या सत्तेनं शरीर चाले. हे शरीर झाडाची हे पान हालेजाची सगळं जग त्याच्या सत्तेवर आहे. जिजाबाईचा पाय त्या काट्यावर टाकला आणि जसा पायात काटा घुसला, येऊन आता चाललेली जिजाबाई टचकन काटा टोचला, खळकन डोळ्यात पाणी आलं, मटकन खाली बसली, अशी बोट मुडीत म्हणली ठ्या वाटुळं झालं म्हणली. काय म्हणली? जसं वाटुळं झालं म्हणली का त्याला असा काळवळा आला, पायात काटा टोचल्यावर लय यातना झाल्यावर लय त्याला लय काळवण येतो, असा पळत आला पळत. पण ती शिया देत होती रागात. त्याने पाहिलं मला ती शिया देती, मलाच देती, मला बघितल्यावर रटीन, काय मला मारीन. मग देव तिला घाबर. तू काय म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. देवानं लगेच गुराख्याचं रूप घेतलं. खांद्यावर एक कांबळी, हातामध्ये काठीच आहे. असं खांद्यावर कांबळ, हातात काठी, 2-4 गाया, एका जाळवंडाच्या आडुशाने येतो. त्या भंडारा डोंगराला अजूनही जाऊन बघा, आता रस्ता आहे तवाचा रस्ता. आणि जाळीच्या आडुशाने आला आणि म्हणतो ताई रडू नको, काय झालं ग ताई? मग जसं का याला काय माहीतच नाही, काटा याने टाकलाय. माझी आई बघतो वरून म्हणतो काय झालं ग ताई? ती म्हणली बाळा काटा भरलाय, काटा रडत होती आई. तिच्या रडताना पाहिलं तो पळस सुटला, नाही रावाला त्याला, पळस सुटला, लुटू लुटू बारीक होता. ती म्हणली बाळा लय लहान दिसत तुला इंका काटा काढता, तुम्हाला काळजी नको करू, मी लय बाल्याचं काढले. बसला ना खाली, खाली बसल्यावर पटकन तिचा पायाला हात लावला. अरे देवाचा हात लागलाय. जेवढ्या यातना होत्या देवाचा हात लागल्यावर यातनाच थांबल्या. तिलाही नावाला वाटलं काय झालं बघ, तिथं यातना नाही, दुखत नाही. त्याच्या पाहिलं तर दिसा एवढा देखना राज सुकुमार मदनाचा पुतळा. असं पाहिल्यावर म्हणते बाळा लय देखना दिसतो, काय रे तुझे नाव? ते पटकन म्हणलं इठू. तिला राग आला म्हणते त्याचं नाव नको पिटू. बाय खटकेबाज होती त्या. नाही म्हणला काटा काढितो, बळच धरलाय पाय. अरे केवढं भाग्याचे जाबायचं. म्हणून म्हणलं वारी नाही केली तरी चालत, पण मालक हा परमेश्वरी. मालकावर प्रेम करा, हा पोरावर चांगले संस्कार करा, आणि दारातला पाहुणा कधी उपाशी जाऊ देऊ नका. बाईला भजन करायची गरज नाही. 3 पथ्ये ध्यानात ठेवा. मालक हाच परमेश्वर. लेकरावर संस्कार करा आणि दारातला पाहुणा कधीच उपाशी जाऊ देऊ नका. एक वेळ भजन नाही केले तरी चालेल, पण ही पथ्ये सोडायची नाही. जिजाबाईने तेच केलं. देव तिचा पाय घेतो. अरे आपण पंढरपुरात गेलो तर त्याच्या पायाला हात लावायच्या आधी आपल्याला ढकलून देतात, आपलं एवढं दुर्भाग्य. पण स्वतः जगाच्या बापाने त्याचा पाय घ्यावा आणि मांडीवर घ्यावा. आणि मांडीवर घेतलं म्हणतो ताई अगं काटा दिसत नाही. आता याला दिसत नाही, त्याने जगच निर्माण केले, सूर्य ज्याच्या सत्तेनं चालतो म्हणतो दिसत नाही. पण नवल केवढं दिसत नाही. मग काय केलं माहितीये का? त्याच्या काय पाणी होतं, तोंडाची थुकी घ्यायचा जिबीची आणि बोटानं तिला लावायचा. मग तिच्या लक्षात आला थुकी नाही लाई चाटीत होता. देव ही शिरज चरणीची माती,
चांगल्या भक्ताची चांगल्या स्त्रीची पायधूळ चाटायची देवाची इच्छा आहे, चाटत होता. पण तिला चाटू बी द्यायचं नव्हतं. ती म्हणली बास नको काढू काटा. तो म्हणला दिसलाय. काय म्हणला? दिसला म्हणल्याबरोबर त्याला कळालं ही पाय काढून घेऊन द्यायची नाही काढून. मग दिसल्याबरोबर देवाने तोंड पायाला लावलं, जिभे नाका पाय चाटला होता आणि दाता धरून जिजाबाईचा काटा काढला होता. तेने झाले अवघे काम निवारला भवभ्रम. संसार करायची तुकोबाराय म्हणले मला गरजच पडली नाही, जगानं बापानं सगळे केले. हा तुमचंही करील, पण पथ्य सांगितले अभंगाच्या 3ऱ्या चरणात. परद्रव्य अरे वा. जगाचा बाप मला विमान घेऊन आला होता, याचं कारण एवढंच होतं, त्याने निष्ठेनं मानला होता. दुसरी गोष्ट, परद्रव्य परनारी झाली विषयाची परी. आम्ही कधीच दुसऱ्याला धनावर डोळा ठेवला आणि ठेवायचाच नाही महाराज. परद्रव्याचं कसं सांगतो, धन कमवायचं पण जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. मग उत्तम व्यवहार कसा बघा, वेळ 5 मिनिटाचा राहिलाय, अगदी सार सांगणार आहे. हा 5च मिनिटं सांगणार आहे. काय झालं, मी परवा भाजी आणायला गेलो बाजारात, खायला लागतं ना. मग भाजी आणायला गेल्यावरती एक आजी बा मी थिव पित होती पोरव. त्या आजीला म्हण पोरव लक्ष द्या माझ्याकडे लक्ष द्या पोरव. हा ज्याला थकवाला बसायचं बिंदास, लहान लहान लेकरं आहे याची जाणीव आहे मला. या पोरांसाठी एकदा टाळ्या वाजवा बरं बसलेले. काय भाग्यवान आहेत, या वयात ते टाळ वाजवतायत, पावल्या खेळतायत. या वयात मी गोटे खेळत होतो. तुमचं मला माहिती नाही, पण मला तर काहीच कळत नव्हतं. ही भाग्यवान आहेत महाराज. उद्याचे ते कीर्तनकार आहेत. शरीर आहे त्याला थकवा येतो, आपण एक आबाळ कसं करतात. मी वेळेचं भान ठेवणार आहे, अगदी 2-4 मिनिटात थांबणार आहे. मी परवा भाजी आणायला गेलो महाराज बरं का, पोरव भाजी आणायला गेलो. आजीला म्हणलं आजी कशी दिली ग भाजी? ती आजी म्हणली 2 रुपयाला गड्ड्या. आता 2 रुपयाला गड्डी म्हणल्या, मी 5 रुपये काढले, आईच्या हातात दिले. आईनं 2 गड्ड्या दिल्या, मी पिशवीत घातल्या. आईनं मला किती रुपये मागं दिले पाहिजे? 1 रुपया आईनं मागं दिला पाहिजे. पण आईला दिसायला कमी झालं चष्म्यावाली आजी, तिनं $2 एक समजून दिला. आणि $2 माझ्या हातात पडलं. मी म्हणलं बरं झालं 3 रुपयात भाजी झाली. मी खिशात घातला आणि गेलो पुढे निघून. मला माहीतच नाही दुसऱ्याचा फुकटचा 1 रुपया माझ्या खिशात घालाय ना. मंडळी, हा रुपया बाहेर जाताना एकटा कधीच जात नाही. पदरचे 10 रुपये घेऊन गेल्याशिवाय राहत नाही, हे ध्यानात ठेवा. पण त्या क्षणी जर मी काय करायला पाहिजे माहितीये, आजी तुला दिसायला कमी झाले, कष्टानं भाजी कमावली, उन्हात आणा देवी काय बसली, आणि तुला दिसल्यामुळं मला 1 रुपया जास्त आलाय बघ आई. मी परत 1 रुपया घेतला ना आईच्या हातावर जर टेकवला तर त्या आईला एवढा आनंद होईल मंडळी. आणि तिच्या चेहऱ्यावर आलेला आनंद तुम्हाला आयुष्यभर हसू दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून आशीर्वाद कमवा तळतळाट नाही. दुसऱ्याचं धन नाही, त्याचं तळाटाला जळून मारावं लागलं, कळतं का? कधीच दुसऱ्याचं लुबाडायचं नाही, कधीच. मी तुम्हाला एक वाक्यात जाता जाता सांगून जातो, मी तुमच्या लेकरासारखा आहे. हा कधीच दुसऱ्याच्या संपत्तीला माझं म्हणायचं नाही. जो आपल्या भावाचं खाणार, ऐकता ऐकता सांगू का नको सांगू? कोण हा म्हणतोय, कोण नको म्हणतोय, जातो सांगूनच जातो. हा धनाबद्दल महाराज धतराष्ट्रानं सख्या भावाचं लोबाडलं तर वनव्यात जोडून मिळालं. म्हणून मी माझा अनुभव सांगतो. जो आपल्या भावाचं खाणार, जो गावाचं खाणार आणि जो देवाचं खाणार, त्याचं वाटोळं होणार. जो भावाची वाटणी देणार, बहिणी बाळाला कपडा लत्ता घेणार, मंदिराला देणगी देणार, गावचं गाव पण जोपासून गाव सांभाळणार, त्याचं घर गोकुळासारखं भरणार. लागत काय पार मारतात, बाकी लागत नाही. हा परद्रव्य परनारी, नारी बद्दल तर बोलायचंच नाही. वाक्य सांगतो बघा, नारी निंदा मत करो यारो नारी है रतन की खान. अरे नारी निंदा मत करो यारो नारी है रतन की खान. जिस नारी से पैदा हुए शुका विश्वानुमान.
नारीला कधी वाईट म्हणायचं नाही. रस्त्यानं चाललेली स्त्री जर आपल्यापेक्षा वयानं मोठी असेल तर आपली आई आहे, आपल्या समान वयाची असेल तर आपली बहीण आहे, आणि आपल्यापेक्षा लहान असेल तर आपली मुलगी आहे. दुसरं काही लागत नाही. हा भाव जेव्हा होईल तेव्हा देव. अजून एक सांगतो, तुम्हाला एक एक म्हणता लई लांबी दे, मला तळमळ आहे हो. पोर आहे ती लहान लहान, यांच्यासाठी सांगतो. महाराज छत्रपती तुकोबारायांकडे ती स्त्री गेली तर तुकोबाराय म्हणजे जाई ओ माते न करी सायास. छत्रपती शिवाजी राजांना कल्याणच्या सुभेदाराची सून मावळ्यानं सुरतेच्या लुटीत भेट आणली होती. पिटीत घालून आणली. राज तुम्हाला भेट आणले. आणि जेव्हा पिटीचा दरवाजा उघडला आणि त्या बाईला पाहिलं, अरे छत्रपती शिवाजी राजे तुकोबारायचे शिष्य होते महाराज. ती लावण्यवती पाहिल्यावर राजानं हात जोडले, सांगितले ही माझी बहीण आहे. साडी चोळी करून तिला बोलवणूक केली. त्या विचारांचा महाराष्ट्र एवढं स्त्रीला जपा. शाहिस्ते खानाची बोटं तुटली ना, शाहिस्ते खानाची महाराज, त्या दिवशी शाहिस्ते खानाची बहीण त्यांच्या घरी पाहुणे आलती. छत्रपती शिवाजी राजांना हल्ला केला, शाहिस्ते खानाची बोटं तुटली, शाहिस्ते खान पळाला. आणि 1.5-2 तासांनी त्यांच्या घरात ती सगळी माणसं जमली. त्यावेळेला सगळी जमली, पण त्या शाहिस्ते खानाच्या बहिणीची पोर सापडत नव्हती. ती घाबरून कणगीत लपली होती. ती बहीण लागली रडाय, म्हणली दादा उगाच तू या घरी आले आणि माझी पोरगी शिवाजी राजानं पळावली. कोण म्हणलं? शाहिस्ते खानाची बहीण. त्या दोघाचा हिंदीत संवाद आहे, पण मला हिंदी बोलता येत नाही म्हणून मराठीत सांगतोय. हा ती म्हणला रडायला लागली. तेव्हा शाहिस्ते खानाच्या मुखातलं वाक्य होतं, ताई घाबरू नको, दुसऱ्याच्या आया बहिणीच्या अंगाला हात लावणारा छत्रपती शिवाजी राजा नाही, तुझी पोरगी सुखरूप असन. हा वैर्याचा विश्वास राजावर आहे. आणि 1.5 तासानं पोरगी निघाली कणगीतून. मग वैर्य एवढा राजांकडे विचार, एवढे तुकोबाराचे विचार ना आपले काय विचार. पोराव तुमच्यासाठी सांगतो, स्वामी विवेकानंदानं शिकागोची परीक्षा जिंकली, गीतेला पहिल्या नंबरचा मान मिळाला. हजारो लोक टाळ्या वाजवत होते. का? त्यांच्या मुखातलं वाक्य होतं, येथे जमलेला माय ब्रदर्स अँड सिस्टर, माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो. पहिलं आया बहिणीला बहीण म्हणणारे ते स्वामी विवेकानंद. लोकांनी अशा टाळ्या वाजवल्या होत्या बघा. स्वामी विवेकानंद म्हणले 3 मिनिटं झाले तुम्ही टाळ्या वाजवतात, मला 2 मिनिटाचा वेळ बोलायला दिला, मी बोलू काय? खालची लोक म्हणली वाटेल तितकं बोला, याला म्हणायचं वक्तृत्व. आम्हाला म्हणतात कवा बंद करते? तुमचं तेच चालू आहे, कवा बंद करते? आमचं राहिलं नाही तेवढी आज. महाराज अशा टाळ्या झाल्या होत्या. त्या तरुण लाखोचा समाज होता बरं का. आणि त्या लाखोच्या समाजातून एक पोरगी उठली, तरुण वयात आलेली, लग्नाच्या पळत आली स्टेजवर. स्वामीजी माझी एक इच्छा आहे. अका समाज बघत होता, स्वामीजी तर चकित झाले, काय भानगडे? ती म्हणली काय म्हणायचं ग ताई? ती म्हणली स्वामीजी माझी एक इच्छा आहे. म्हणे काय? ती पोरगी म्हणली मला तुमच्याशी लग्न करायचंय. स्वामीजी म्हणले का ग ताई तुला असं वाटतं? ते म्हणले तुम्ही दिसायला किती सुंदर आहे, तुमचे वक्तृत्व किती सुंदर आहे, विचार किती सुंदर आहे, हे लोक तुमच्या विचारावर टाळ्या वाजवतात, दिसायला तुम्ही एवढे देखणे, मला वाटतं माझं तुमच्याशी लग्न झालं, आपल्याला सुद्धा एवढं सुंदर मूल होईल म्हणून करायचंय. स्वामीजी म्हणले वेडे, लग्न झाल्यावर पोरगं होते तुला सांगितलं कोणी? बघा काय विचार असावे माणसाची. ते म्हणले लग्न झाल्यावर मुलगा होते तुला सांगितलं कोणी? वेडे, चुकून तू जर माझ्याशी लग्न केलं आणि देवाने जर आपल्याला मुलबाळ नाही दिलं तर तुझी इच्छा वासना आशा अपूर्ण राहील. मग लग्न करून मुलाची वाट पाहण्यापेक्षा हा समाज साक्षीला आहे, मी तुझा पोरगा आहे तू माझी आई आहे, मलाच मुलगा, मला लग्न करायची गरज काय? एवढं आदर्शवत जीवन या मोठ्या माणसाने आपल्याला शिकवलं. म्हणून परद्रव्य परनारी. दुसऱ्याच्या धनावर डोळा ठेवला तर वणून वनव्या जळून मिळाला, दुसऱ्याच्या स्त्रीवर डोळा ठेवला रावण, लंका होती तरी जळून भस्मसात झाला. म्हणून जीवन जगत असताना परद्रव्य परनारी झाली विषाची परी. याच्यापेक्षा काहीच लागत नाही अभंगाच्या शेवटच्या. तुका मने पार, 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 तुका मने
मायबापानो, येतामध्ये अवकाश अभंगार आपण बोलण्याचा प्रयत्न केला. जाणीव आहे मला 10 ते 15 मिनिटं माझ्याकडनं जास्त झाली. इतकी सुंदर साथ संगत होती. मते महाराजांचा पकवाद आणि गीते महाराजांची चाल आहे की नाही. इकडे माडिक बाबा आहेत,
खऱ्या अर्थानं उद्धव बापू शिंदे आहेत आमचे. आपल्या गावचं असणारं वैभव गावडे महाराज असतील, सगळ्यांची नावं मला परिचित नाही. फुलसुंदर महाराज आहे, तिकडे वसंतदादा आहेत, पोस्टमन दादा, ही सगळी मंडळी. पाटील आता वर्षा 2 वर्षानं एकदा यायचं, सगळ्याची नावं पाठ राहणं थोडं अवघड जातं. दिवसातून 3 गावं आहे म्हणून एखाद्याचं नाव विसरलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. कारण मुलगी सासरू आली सासऱ्या, तिला घरातल्याची बी नावं माहिती नसतात का, असतात. महिनाभर राहिली का गावाची पाठ करी ती. तसं आहे वर्षानं येणं म्हणून ज्यांची नावं आली त्यांनी बाकीच्यांना काही वाटू देऊ नका. ते माझ्यासाठी देव आहेत. ज्यांची नावं मला माहिती नाही तुम्ही सगळे आज माझ्यासाठी महादेव आहे. सगळ्यांच्या पाया पडतो. खऱ्या अर्थानं आजच्या कीर्तनांचं ज्यांचं सौजन्य होतं, आजचे पंगतदार असतील, आजच्या कीर्तनाचं ज्यांनी सौजन्य वाटून घेतले ते खऱ्या अर्थानं श्री हनुमंतदादा बबनरावजी रणपिसे आपल्या गावचे माजी सरपंच असतील, दुसरे श्री शिवाजीदादा पंढरीनाथ रणपिसे, श्री रोहिदासदादा लक्ष्मणराव मोहिते आणि बाळासाहेबदादा पंढरीनाथ गावडे या 4ही मान्यवरांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा बघा. अन्नदानाची पंगत असेल, ज्ञानदानाचं काम त्यांनाही धन्यवाद देतो. बोलता बोलता की चुकीचा शब्द माझ्या मुखातून गेला असला तर मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे, तो माझा मला परत करा, माझ्या बुद्धीचा दोष आहे. पण एखादं जरी चांगलं वाक्य माझ्या अंतकरणापासून निघालं ना, ते नक्की ज्ञानोबानं तुकोबानं बोलून घेतले. तो प्रसाद तुमच्यासाठी जतन करा, चिंतन करा, मनन करा, चांगलं वागा, चांगलं जागा. नाही कोणाचं चांगलं करता आलं नाही करायचं, आपण कोणाचं वाईट नाही करायचं. उठल्याबरोबर आंघोळ झाली का रोज देवपूजा करायची, कपाळाला गंध असलाच पाहिजे, गळ्यात तुळशी माळ घातली पाहिजे, आषाढी कार्तिकीला आपण वारीला गेलं पाहिजे, देव देश धर्मासाठी जीवन जगलं पाहिजे, परोपकार केले पाहिजे, तीर्थयात्रा केले पाहिजे, अन्नदान घातलं पाहिजे, मायबापाचा चांगला सांभाळ केला पाहिजे आणि सगळं करता करता माणसानं निर्व्यसनी जगलं पाहिजे. अरे मत पिओ प्याला शराब का, अरे मत पिओ प्याला शराब का, धीरात में उतर जाएगा, प्याला पिओ हरिनाम का, पूरी जिंदगी सुधर जाएगा. हरिरामाच्या पेल्यात रंगलं पाहिजे. नी गाडकवाडी सुंदर लहान लहान लेकरं डोळ्याची पापणीही न पाडता 2 तास उभे होते ऐकतायत. सर्वांच्या चरणावरती पुन्हा एकदा नतमस्तक होतो. याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, हरे जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. हरे बोले ले कुरे वेडे वाकोडे.